कधी-कधी साध्या सोप्या गोष्टी सुद्धा आपल्या मनात घर करून जातात. एखाद्या सिनेमाच्या माध्यमातनं ज्यावेळेला आपण एक नवीन गोष्ट ऐकतो, त्यावेळेला त्या गोष्टीतले काही पात्र आपल्या लक्षात राहतात. किंबहुना ते कॅरेक्टर्स आपल्या सोबतच अगदी प्रवास करत असतात दररोज, सिनेमा बघितल्यानंतर सुद्धा. पण या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं असतं योग्य कथानक. एक नवीन चित्रपट येतोय मराठी ज्याचं नाव आहे मुंबई लोकल. हा चित्रपट 1 ऑगस्टला रिलीज होतोय. ज्याच दिवशी बॉलिवूडची सुद्धा आणखीन एक फिल्म रिलीज होतीये ज्याचं नाव आहे धडक 2. आणि आता धडक 2 समोर अगेन मुंबई लोकल हा चित्रपट किती स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवेल हे तर देवालाच माहिती. सध्या आपण बोलूया या चित्रपटाच्या टीझरबद्दल. कास्टिंगमध्ये आपल्याला दिसतायत प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर, पृथ्वी प्रताप, वनिता खरात, अभिजित चव्हाण, इतरही बरेचसे कलाकार नक्कीच आहेत. ज्ञानदा रामतीर्थकर या चित्रपटामार्फत आपलं पदार्पण करते मराठी चित्रपट सृष्टीमध्ये. आणि कारण इथून मागे तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मी मालिका कधीच बघत नाही, त्याच्यामुळे मी तिचं काम इथून मागे पाहिलेलंच नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी ती एक नवीन फ्रेश ॲक्ट्रेस असणार आहे. बाकी तुम्ही जर मालिका पाहिलेल्या असतील तर यार तिचं काम तुम्हाला कसं वाटलंय? ठिपक्यांची रांगोळी वगैरे या मालिकांमध्ये ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. एकंदरीत मला या मुंबई लोकल या चित्रपटाच्या टीझरबद्दल असं बोलावंसं वाटतंय, की साधी सोपी जरी गोष्ट असेल ना, पण जर का योग्यरित्या ती मांडली असेल मेकर्सने, तर मग नक्कीच आपल्या सगळ्यांच्या मनात ती घर करू शकते. एकंदरीत मला असं वाटतं या 2000च्या काळातला एक प्लॉट असावा या चित्रपटाचा. कारण का आपल्याला टीझरमध्ये मागे ऋतिक रोशनच्या कहो ना प्यारे या नावाचा एक चित्रपट जो आला होता त्याचा आपल्याला मोशन पोस्टर दिसतंय. आणि त्याच्यानंतर एकंदरीत दोघांचे कपडे, त्याच्यानंतर ट्रेन सुद्धा जी आहे ती फार जुनी आपल्याला वाटते. त्याच्यातले हँडल्स आहेत ते सुद्धा खूप जुने आपल्याला वाटतायत. आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाची जी कथा आहे ती बेसिकली 2000च्या काळातली असावी असं एकंदरीत माझा अंदाज आहे. बाकी तुमचं काय मत आहे? प्रथमेश परत एकदा एक रोमॅन्टिक स्टोरी घेऊन येतोय आपल्या सगळ्यांसमोर. पण यावेळेस ना टुकार जोक्स आणि त्याच्या माध्यमातून तो नाही दिसत आहे, ते मात्र जरा बरं वाटतंय. ज्ञानदाबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. I thought I told you to park on the other side. Why every time Jamal, what the heck? You were supposed to be there an hour ago. You always make us late, and you know what? It don't even matter. Time is just a construct. Do the pull to the side. It means like 20. I'm strong one. I'm like 1 minute. Hunter, I've been waiting for 30 minutes just sitting on the